नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपण गहू लावला आहे आणि बरेचसे शेतकरी मित्र आहे की ते मक्का लागवड करताय. ते विचारात पडले की मक्का कोणती लावायची. बरेचसे जण म्हणतात हे मक्का लावा, ते मक्का लावा. पण विषय कसा राहतो, जी तुम्ही पावसाळी मक्का लावता आणि उन्हाळी मक्का लावता याच्यामध्ये जे उत्पन्न निघतं याच्यात फरक आहे. जे पावसाळी कमीत कमी 20 क्विंटलनं तुमचं उत्पन्न घटतंय आणि टाईमोटाईम पाणी देतो आपण. उन्हाळी जी मक्का लावतो रब्बी, तर टाईमोटाईम पाणी आपण देतो. त्यामुळे आपल्याला जो पावसाळ्यात उतारा बसतो त्याच्या कमीत कमी 10 ते 15 क्विंटलनं आपल्याला मक्काचा उतारा रब्बीमध्ये शिल्लक भेटतो. तर बरेचसे शेतकरी भावांचे फोन येत आहे की कोणती मक्का लावायची. मित्रांनो, मक्का कुठलीही लावा तुम्ही. काही मक्कांचे असं आहे की काहींचे लेंडरी जाड आहे, काहींची बारीक आहे, तर तिथे घोळ होतोय. बऱ्याचशा जणांना वाटतंय की याचं कणूस मोठं आहे, पण विषय काय होतो, जे कणूस मोठं आहे त्याच्यात काही लेंडरी मोठी असल्यामुळे ते कणूस मोठं दिसतंय आणि काहींचे लेंडरी बारीक असल्यामुळे ते कणूस लहान दिसतंय. तर याच्यामध्ये सुद्धा शेतकरी कन्फ्यूज होतोय. तुम्ही मक्का व्हरायटी कुठलीही लावा, योग्य खत जर देताय तुम्ही आणि झिंकचा वापर जर करताय, तर कुठलीही मक्का तुम्हाला उत्पन्न देते. असं मी जाहिरात करत नाही की हीच मक्का लावा, तीच लावा. तुम्ही मैकोची 40-65 असेल किंवा अडवंटा 751 असेल किंवा इतर कुठली मक्का असेल, तुम्ही कुठल्याही प्रकारची मक्का लावा. पण जे तुम्ही पावसाळीत लावताय आणि उन्हाळीत लावताय रब्बीमध्ये, तर त्याचं उतार्यामध्ये अंतर भेटतंय. जर समजा एकरी तुम्हाला जर पावसाळी 30 क्विंटल येते, तर उन्हाळी तुम्हाला तेच 40 ते 45 क्विंटल येते. पण आपण शेतकरी गोंधळून जातो की आपल्याला हिचं उत्पन्न सावटं भेटलं आणि हीच व्हरायटी लावा. मित्रांनो, तुम्ही पावसाळी आणि उन्हाळीमध्ये भरपूर प्रकारचा फरक आहे. उन्हाळ्यामध्ये असं होतं की आपण टाईमोटाईम पाणी देतो. आता पावसाळ्यामध्ये असं झालं की बरेचसे जे पाण्याचा टाईम होता की आपण पाणी देऊ शकत नाही. उन्हाळ्यामध्ये आपण टाईमोटाईम पाणी देत असतं, त्याच्यामुळे आपल्याला उतारा सावठ्या प्रमाणात होतो आणि आपल्याला वाटतं की ह्या मक्कानं उतारा चांगला दिला, त्या मक्कानं उतारा चांगला दिला. तसं नाही. उतारा चांगला कशामुळे भेटतोय की आपण टाईमोटाईम त्याला खतपाणी व्यवस्थापन करतोय, त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्न सावठं होतंय. तुम्ही मक्का कुठल्याही प्रकारची लावा, कोणतीही व्हरायटी लावा, उत्पन्न पावसाळीपेक्षा रब्बीचं उत्पन्न सावटंच आहे. व्हिडिओ आवडला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.